बेहदची परम महाशांती. आजचा आपला विषय आहे की मनुष्य आपल्या सेल किंवा पेशींच्या आवरणांना कशा प्रकारे भक्कम करू शकतो जेणेकरून व्याधी आपल्याजवळ फिरकणार नाहीत. परमशांती. अनंतभाई बापूजींना परमशांती म्हणत बापूजी आणि सर्वांचे स्वागत करत आहेत. यावर बापूजी सुद्धा परमशांती म्हणत सर्वांना आशीर्वाद देत आहेत. अनंतभाई आजच्या व्हिडिओमध्ये आभामंडळ आणि सेल मजबूत करण्यासंदर्भात प्रश्न विचारतात. त्यामुळे बापूजी सुद्धा आपल्याला आपले आभामंडळ शक्तिशाली करण्याबाबतचे रहस्य सांगत आहेत. बापूजी पुढे म्हणतात की आपण याआधी बरेचदा ऐकले असेल की कोणतीही गोष्ट स्थूल स्वरूपात येण्याआधी ती सूक्ष्म स्वरूपात अस्तित्वात येते. तर आपल्या शरीरातील सूक्ष्म काय आहे? तर 5 तत्वातील सेल म्हणजे जे सगळ्यात छोटं युनिट आहे ते, आणि अध्यात्माच्या दृष्टीने पाहिले असता 3 तत्वातील सूक्ष्म शरीर, कारण शरीर आणि महाकारण शरीर हे आत्म्यातील सूक्ष्म रूप आहेत. बापूजी आपल्याला पुढे सांगतात की जर आपल्या सेल किंवा पेशींचे आवरण आणि आपला ऑरा मजबूत असेल तर असे कोणतेही किटाणू किंवा नकारात्मक शक्तींचे इन्फेक्शन आपले काहीच वाकडे करू शकत नाही. आता सविस्तर माहिती देताना बापूजी म्हणतात की आपले सूक्ष्म आणि स्थूल शरीर अनेक ट्रिलियन्स पेशींच्या पासून बनलेले आहेत. सूक्ष्म शरीर यासाठी म्हटले कारण तिथे सुद्धा 3 तत्वातील शरीर अस्तित्वात असतेच. असे पहा की एक सेलच्या वरती जल म्हणजे सेल्युलोज, पृथ्वी महाभूत म्हणजेच माती तत्व म्हणजेच बाहेरील टणक असे आवरण, आणि आतमध्ये आकाश म्हणजेच अवकाश, वायू म्हणजेच आतील हालचाल आणि अग्नितत्व म्हणजेच परिणमन करण्याची शक्ती अस्तित्वात असते. आकाश तत्व सगळ्यात आतमध्ये असते. आता जेव्हा एखादे सेल किंवा पेशी बाधित होते आणि ती बाधा पूर्ण शरीरात हळूहळू पसरते आणि त्या माणसाला काहीतरी आजार झाला असे आपण म्हणतो. समजा एखाद्या माणसाला कॅन्सर झाला तर डॉक्टर काय करतात? तर ते त्याचा जो बाधित अवयव आणि पेशी आहेत किंवा सेल आहेत त्या शरीरापासून काढून टाकतात आणि केमोथेरपी, रेडिओथेरपी देऊन आजार मुळासकट दूर करण्याचा प्रयत्न करतात. पण असे लक्षात घ्या की आपल्या सर्व चिकित्सा या केवळ 5 तत्वांच्या पैकी केवळ जल आणि पृथ्वी तत्व यावरच काम करतात. सूक्ष्म शरीरातील जे आकाश, वायू आणि अग्नितत्व आहेत त्यावर या चिकित्सेचा काहीच परिणाम होत नाही. म्हणजेच 3 तत्व तर चार्ज झालीच नाहीत ना. बापूजी पुढे माहिती देतात की या 3 तत्वांना चार्ज करण्यासाठी आपल्याला बाहेरून एखाद्या सोर्सकडून पॉवर घ्यावी लागेल. ती पॉवर आपल्या कारण शरीरात किंवा आकाश तत्वांच्या मध्ये सकारात्मक सुधारणा घडवून आणते. आकाश तत्वाचे सेल म्हणजे कारण शरीराचे सेल आणि वायू तत्वाचे सेल म्हणजे प्राणमय शरीर. या तिन्ही तत्वांना चार्ज करण्यासाठी परम आकाश, परम वायू आणि परम अग्नितत्व पाहिजे. ही परमतत्व जिथे कुठे असतील, ज्या सोर्सशी कनेक्शन झाल्यावर तुमचे सूक्ष्म शरीर चार्ज होऊन तुमचा व्याधी पूर्ण बरा होईल, अशा सोर्सशी आपल्याला कनेक्ट करावे लागेल. तसेच हे सूक्ष्म शरीर चार्ज करणे देखील अतिशय गरजेचे आहे. कारण असे समजा की एखाद्या आजाराने एखाद्याला मरण आले तर आजार त्याच्यासोबतच संपला असे वरकरणी जरी आपल्याला वाटत असलं तरी पण तो आजार त्या आत्म्यातील सूक्ष्म शरीरात तसाच पडून राहतो आणि जेव्हा तो आत्मा पुनर्जन्म घेतो तेव्हा तोच आजार पुन्हा डोके वर काढतो. म्हणून तर आपण पाहतो की जन्मजात काही आजार किंवा लहान लहान वयात मुलांना दुर्धर आजाराने ग्रासलेले असते. म्हणून सूक्ष्म वतनातील एक गुपित बापूजी आपल्याला असे सांगतात की असे आजारी लोक मृत होऊन सूक्ष्म वतनात गेले की त्याच्या आजूबाजूला असणारे अन्य आत्मे त्याला सांगतात की तू हिमालयात जाऊन तपस्या करत आपले सूक्ष्म शरीर चार्ज कर, जेणेकरून पुढील जन्मात हा आजार येणार नाही. हा उपाय ऐकून याचा काही उपयोग होईल का? कारण हिमालयात पण 5 तत्वातीलच दुनिया येते ना. अशी शंका अनंतभाईंनी काढल्यावर बापूजी सांगतात की पहा, हिमालय म्हणजेच मानसरोवराच्या नजीकच्या भागात थोडे सत्वप्रधान वायुमंडळ असते. त्यामुळेच तुमच्या सूक्ष्म शरीरातील वायू तत्वातील नकारात्मकता कमी करता येते. इथे धर्तीवर मात्र वायू तत्वाच्या एक सेलमध्ये पूर्ण निगेटिव्ह रेकॉर्ड भरून राहिलेले आहे. आपले सर्व सोशल मीडियावर जे काही नकारात्मक चालू आहे
ते आणि मनुष्य मात्रांच्या मनातील नकारात्मक संकल्प याचा एकत्रित परिणाम म्हणून दिवसेंदिवस ही नकारात्मकता आणखीन वाढतच आहे. पण जसजसे आपण हिमालय पर्वतावर चढत जातो, जसे 1000 मीटर, 2000 मीटर, 5000, 10,000 मीटर याच्यावरती वायुमंडळात त्या तमोप्रधान नकारात्मक लहरी जात नाहीत. त्यामुळेच इथले वायुमंडळ सत्वप्रधान राहते. त्यामुळेच हिमालयात जाणाऱ्या आत्म्यांमधील अशांती कमी होऊन त्या आत्म्याला शांती मिळते. तसेच बेहदच्या परमशांती योगामध्ये जे सांगितलेले आहे की स्वतः आपण आत्मस्वरूपात राहून बेहदच्या अनंत परमधामामध्ये जाऊन बापूजींच्या चित्रामध्ये विचित्र रूप म्हणजेच विशेष रूपाला आठवून त्याच्याकडून जर पावर घेतली, तसेच सतत कर्मयोगामध्ये राहून आपला ऑरा चार्ज करून सोबतच लॉक केला आणि ही प्रक्रिया सतत केली तर नक्कीच आपले आभामंडळ कायमच चार्ज होऊन राहील, जेणेकरून कोणताही व्याधी आपल्याजवळ फिरकणार नाही. या व्हिडिओचा शेवट करताना अनंत भैया बापूजींना पुन्हा एकदा परमशांती म्हणून त्यांचे आभार मानत आहेत. बापूजीसुद्धा परमशांती म्हणून अभिवादन स्वीकारत आहेत. श्रोते हो, या आणि अशा व्हिडिओजना पाहण्यासाठी तुम्ही बापूजींच्या मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. या सर्व व्हिडिओजना पाहून लाईक करा, भरपूर शेअर करा, छान कमेंट करा आणि तुम्ही असे केल्याने आम्हालासुद्धा पुन्हा नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. बेहदची परम महाशांती होत आहे.